धुळ्यातील प्रख्यात अशा जय हिंद या कॉलेजमध्ये कपिल बाळू बागुल याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय सैन्य दलात नोकरीला लागला। तो सैन्य दलामध्ये लिपिकाची नोकरी करत होता। आता त्याचे लग्नाचे वय झाल्याने त्याचे आई वडील त्याच्यासाठी नवरी शोधू लागले। त्याला अनेक सुंदर मुली दाखवण्यात आल्या, पण कपिल हा वेगवेगळी कारणे सांगून लग्नाची गोष्ट टाळत होता। जवळपास 4 वर्षे हा सिलसिला सुरू होता। अखेर जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यातील महाजन कुटुंबातील पूजा उर्फ शारदा या मुलीशी तो विवाह करण्यास तयार झाला। कपिल केवळ BA शिकलेला होता, तर शारदा ही BSc B.Ed होती। कपिल बागुलच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे शारदाच्या कुटुंबियांनी कपिलचा आणि शारदाचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला। 2010 साली कपिल आणि शारदा यांचा विवाह झाल्यानंतर कपिल सैन्य दलात विविध ठिकाणी कार्यरत होता, तर बायको शारदा धुळ्यातच राहायला होती। कालांतराने शारदा कपिल या दाम्पत्याला 2 मुले झाली। त्यांची नावे चैतन्य आणि चार्वी होते। मुलांच्या जन्माने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते। गेल्या 5-6 वर्षापूर्वी कपिलने अचानक पुणे येथे कुणाला न सांगता एक प्लॉट खरेदी केला होता। कपिलने पुण्यासारख्या शहरात प्लॉट खरेदी केल्याचे समजताच अर्थातच दोन्हीकडच्या मंडळींना आनंद झाला, पण शारदाच्या सुखी आणि आनंदी संसाराला तेव्हापासून मात्र गरगर लागायला सुरुवात झाली। कपिलने पुण्यात प्लॉट खरेदी केल्यानंतर तो त्या प्लॉटवर घर बांधू पाहत होता। त्यासाठी शारदाने आपल्या माहेरून पैसे आणावे अशी कपिलची अपेक्षा होती। तशी अपेक्षा कपिलने शारदाला बोलून दाखवली। शारदाला वाटलं होतं की पुण्यासारख्या शहरात आपल्या मालकीचं घर व्हावं, पण शारदाच्या माहेरची परिस्थिती सर्वसाधारण होती। कर्ज काढून शारदाच्या माहेरच्यांनी कपिलच्या इच्छेनुसार शारदा आणि कपिल यांचा शाही विवाह लावून दिला होता। त्यामुळे घर बांधण्यासाठी आपल्या माहेरून पैसे आणण्यास ती असमर्थ होती। अनेक वेळा सांगूनही शारदा आपल्या माहेरून घर बांधायला पैसे आणत नाही, म्हणून कपिल शारदावर नाराज होता। तो आपल्या कामावर असताना फोन करून शारदाला माहेरून पैसे आणण्यासाठी दिवसत असायचा। प्रत्येक वर्षी सुट्टीवर आला की तो शारदाचा पैशासाठी छळ करू लागला। शारदाला अवघड दुखणं झालं होतं। माहेरच्या लोकांना दुःख होईल म्हणून काही न सांगता शारदा कपिल आणि त्याच्या नातेवाईकांचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत होती। 2 वर्षापूर्वी कपिल बागुल आणि त्यांच्या कुटुंबियांनी होणाऱ्या छळाला कंटाळून छळ असह्य व्हायला लागला म्हणून भाडगावला ती माहेरी आली होती। खरं तर ती आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होती, पण पदरी मुलगा आणि मुलगी होती, त्यांचे भविष्य धोक्यात येईल म्हणून आत्महत्या न करता ती माहेरी निघून गेली होती। शारदाच्या माहेरच्यांना जेव्हा शारदाच्या छळाच्या बाबी कळायला लागल्या, तेव्हा त्यांनी महिला आयोगाकडे व जळगावच्या पोलीस विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली। सतत पाठपुरावा करूनही महिला आयोगाकडून आणि जळगाव पोलीस विभागाकडून आवश्यक तो प्रतिसाद न मिळाल्याने पडती बाजू घेऊन शारदा पुन्हा आपल्या सासरी आली। आपल्या मुलामुलींचं भवितव्य लक्षात घेऊन कपिल आणि त्याच्या नातेवाईकांचा छळ ती सहन करत होती। शारदाचा सासरी छळ होत असल्याची कल्पना तिच्या माहेरच्यांना असल्याने ते सतत धास्तावलेल्या स्थितीत होते। दिवसागणिक ते शारदाची खुशाली घेत होते। गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान रजेवर असलेल्या कपिल बागुलचा बडगावातील भूषण महाजन नावाच्या त्याच्या मेवण्याला फोन आला। शारदाची तब्येत अचानक बिघडली, उपचार चालू आहे। या घटनेला अर्धा तास होत नाही, तोच नवरा कपिलने त्याच्या मेवण्याला म्हणजे भूषणला फोन लावला। औषधोपचाराला शारदाने प्रतिसाद न दिल्याने तिची प्राणज्योत मालवली आहे, तिची अंत्ययात्रा ठेवली आहे, अंत्यसंस्काराला छातीवर दगड ठेवून तू एकटाच आहे असा निरोप त्याला देण्यात आला। आपल्या लाडक्या बहिणीची प्राणज्योत मालवल्याचे कळताच शारदाच्या भावाला भूषणला दरदरून घाम फुटला। त्याचं शरीर शहारलं। क्षणभर काय करावं हे त्याला सुचेना। खरोखर छातीवर दगड ठेवून त्याने ही दुःखद बातमी आपल्या सर्व नातेवाईकांना कळवली। सासरी नवऱ्यासह सर्व बायको शारदाचा छळ करतात हे माहीत असल्याने तिच्या निधनाची बातमी कळताच त्यांना तिचा दगाफटका झाला असावा अशी शंका आली। त्यामुळे सर्व नातेवाईक धुळ्याला येऊन पोहोचले। शारदाचा मृतदेह घरात होता।
छाती बडवत व जीवाचा आकांत करत शारदाच्या माहेरच्या मंडळींनी शारदाच्या मृतदेहाभोवती गराडा घातला होता. आपल्या दुःखाला वाट करत सर्वजण ओक्साबोक्सी रडत होते. रडता रडता त्यांच्या लक्षात आले की शारदाचे शरीर काळे पडले आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहे. सर्वांगावर वळ होते. डोक्याला भलीमोठी जखम होती. शारदाच्या सर्वांगावरील मारहाणीच्या खुणांनी शारदाच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. नवरा कपिलसह त्याच्या नातेवाईकांना जन्माचा धडा शिकवण्याच्या मनस्थितीत असलेले नातेवाईक पाहून शारदाचा नवरा कपिल हा प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल झाला आणि इतर नातेवाईक घटनास्थळापासून पसार झाले. त्यामुळे शारदाचा मृत्यू आकस्मिक नव्हे तर घातपातामुळे झाला या संशयाला बळकटी मिळाली. शारदाच्या नातेवाईकांनी शारदाच्या मुलामुलीबद्दल विचारणा केली, कारण ते घरात नव्हते असे सांगण्यात आले होते. पण कपिलने त्याच्या मुलांना संभाजीनगरला आपल्या नातेवाईकांकडे दुपारी पाठवून दिले होते. या मुलांची आई मृत्यूशी झुंज देत असताना मुलांना संभाजीनगरला पाठवण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता शारदाचा मुलगा चैतन्य आणि मुलगी चारवी हे शारदाला मारहाण करतानाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलांना संभाजीनगरला पाठवण्यात आले होते. शारदाचा मृत्यू म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा तिच्या नातेवाईकांचा संशय बळावर चालला होता. शारदा आजारी पडल्यानंतर कपिलने तिला धुळ्यातील गणेश रुग्णालयात नेले होते. त्या रुग्णालयात जाऊन शारदाच्या नातेवाईकांनी विचारणा केली तेव्हा तिथे सांगण्यात आले की तिला गणेश रुग्णालयात आणले तेव्हा ती मृतावस्थेत होती. तिच्या तोंडातून फेस येत होता आणि तिच्या अंगावर चौफेर मारहाणीच्या खुणा होत्या. म्हणून शारदाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा कपिल बागुल यांना सल्ला देण्यात आला होता. पण कपिल यांनी शारदाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात न नेता तो घरी नेला व आपल्या नातेवाईकांच्या मदतीने गाईगाईतच अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा कपिल याचा प्लॅन होता. हे या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे शारदाच्या नातेवाईकांनी संबंधित देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला धाव घेऊन वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पण शारदाचा मृत्यू अकस्मात आहे असे सांगून पोलीस शारदाच्या नातेवाईकांची बोळवण करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व घातपातीचे प्रकरण असल्याचे लक्षात आणून दिले. आमदार खडसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब फोनवरून आणून दिली. तेव्हा देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शारदाच्या मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून शारदाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या चौकशीला वेग आल्यानंतर दुर्दैवी शारदाचा मृत्यू प्रकरणावर प्रकाश टाकणारी आणि मनस्वी चीड आणणारी माहिती प्रकाशात आली. कपिल बागुल याचे धुळ्यामधील जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याच महाविद्यालयातील प्रज्ञा कर्डिले नावाची तरुणी शिकत होती. BSc MBA करून शिक्षण घेतलेल्या या तरुणीचे आणि कपिल बागुल याचे प्रेमसंबंध होते. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाबाका घेतल्या होत्या. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर कपिल बागुल याने भारतीय सैन्य दलात भरती झाला. प्रज्ञा कर्डिले ही वयात आल्याने तिच्या आईवडील व इतर नातेवाईकांकडून दबाव टाकण्यात आला. त्यामुळे तिची इच्छा नसतानाही तिचा एका तरुणाशी विवाह करून देण्यात आला. आजच्या घडीला प्रज्ञा कर्डिले हिला 13 आणि 16 वर्षाच्या 2 मुली आहे. 2060 साली प्रज्ञा कर्डिले हिचे लग्न होईपर्यंत कपिल बागुल आपल्या आईवडिलांना आपल्या लग्नाबाबत धारा देत नव्हता. पण आपल्या प्रेयसीने लग्न केल्यानंतर कपिल बागुल शारदाशी लग्न करायला तयार झाला. इकडे कपिल यालाही 2 मुले झाली. दोघेही आपापल्या संसारात रममान असताना 5 वर्षापूर्वी त्या दोघांची भेट एका कार्यक्रमात झाली. या भेटीनंतर जेव्हा जेव्हा कपिल सुट्टीवर यायचा त्यावेळी कपिल आणि प्रज्ञा हे दोघे एका लॉजवर भेटायचे. दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हायचे. ही बाब शारदाच्या लक्षात आली. तेव्हापासून प्रज्ञाच्या सांगण्यावरून घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आण या कारणावरून शारदाचा कपिलकडून छळ करण्यात आला. कपिल इकडे शारदाचा छळ करत असताना तिकडे प्रज्ञा आपल्या नवऱ्याचा मानसिक छळ करू लागली. आपल्याला 2 मोठ्या मुली असतानाही प्रज्ञा इतर पुरुषाशी संबंध ठेवून असल्याचे प्रज्ञाच्या नवऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांच्यामध्येही भांडणे होऊ लागली. प्रज्ञा आपल्या नवऱ्याबद्दल उदास होती.
परिणामी ते दोघे घटस्फोट घेण्यापर्यंत आले होते. प्रकरण न्यायालयात गेले. येत्या 1-2 महिन्यात प्रज्ञाचा घटस्फोट अपेक्षित आहे. प्रज्ञाचा घटस्फोट झाल्यानंतर प्रज्ञाशी लग्न करता यावे म्हणून प्रज्ञाच्या सल्ल्याने कपिल हा शारदाचा छळ करत होता. कपिल बागुल येत्या 5-6 महिन्यानंतर सैन्य दलातून निवृत्त होणार आहे. त्यापूर्वी हक्काची रजा घेऊन कपिल धुळ्यात आला. रजेवर येताच प्रज्ञा आणि कपिल यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. प्रज्ञाच्या सांगण्यावरून दिनांक 29 मे 2025 रोजी त्यांनी कट आखला होता. कपिलने पेस्टिसाइडचे इंजेक्शन घरात यापूर्वीच आणून ठेवले होते. शुक्रवार दिनांक 29 मे 2025 रोजी कपिलने शारदाशी सकाळीच भांडण उकरून काढले. सकाळपासून त्याची शारदाला मारटोक सुरू होती. दुपारी 2-3 वाजण्याच्या दरम्यान कपिलने शारदाच्या डोक्यात वार केला. शारदा जमिनीवर कोसळताच त्या नराधमाने तिला पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिले. 1 तासाने म्हणजे दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान शारदाची प्राणज्योत मालवली. शारदा गतप्राण झाल्याचे लक्षात येताच कपिलने आपल्या दोन्ही मुलांना संभाजीनगरमधील आपल्या नातेवाईकांकडे पाठवले. आपला मेवना भूषक महाजन याला फोन करून तुझी बहीण अचानक आजारी पडली आहे, तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान कपिल शारदाला मृतावस्थेत मुद्दाम गणेश रुग्णालयात घेऊन गेला. शारदा मृतावस्थेत आहे व तिच्या सर्वांगावर मारहाणीच्या खुणा आहे. त्यामुळे गणेश रुग्णालयाने कपिल बागुल याला शारदाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण तो सल्ला जाणीवपूर्वक धुडकावून कपिलने शारदाचा मृतदेह घरी आणला. युद्ध पातळीवरून तिच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. शारदाच्या मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करून आपल्या दुष्कृत्यावर पडदा टाकण्याचा त्याचा प्रयत्न चालू असताना शारदाचे नातेवाईक मोठ्या संख्येने कपिल बागुलच्या घरी दाखल झाले आणि त्यांना घातपाताची शंका आल्याने त्यांनी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनशी संपर्क साधल्याने पोलिसांच्या चौकशीत कपिल बागुल आणि प्रज्ञा कर्डिले यांचे कट कारस्थान उघडकीस आले. सत्यस्थिती पुराव्यासह उघडकीस आल्यानंतर देवपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज देवरे यांनी कपिल बाळू बागल, त्याची आई विजया, शारदाची ननंद रंजना व या कटाची सूत्रधार कपिलची प्रियसी प्रज्ञा कर्डिले यांना ताब्यात घेण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.